नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघतोय राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपली मास्टर क्लास सिरीज आजपासून आपण चालू करतोय। या मास्टर क्लास सिरीज मध्ये असणार आहेत प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्र आणि समाजसुधारक याच्यावरचे क्वेश्चन। या क्वेश्चनच्या माध्यमातून परीक्षाभिमुख जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाच्या माध्यमातून तिथला एरिया, तिथला कंटेंट सगळा कव्हर करण्याचा आपला हा प्रयत्न असेल। या मास्टर सिरीजच्या माध्यमातून आपण एक एक एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करू। परीक्षा होईपर्यंत, आता परीक्षा जवळ आलेली आहे तर परीक्षा होईपर्यंत जेवढे जास्तीत जास्त लेक्चर YouTubeला टाकता येतील त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण तोतला सगळा एरिया त्याची एक उजळणीच्या स्वरूपामध्ये आपण ही सिरीज बघतोय। तर या सिरीजचा पाठीमागे सुद्धा खूप विद्यार्थ्यांना फायदा झाला। बऱ्याच मुलांचे मेसेज होते की सर राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा अशी मास्टर सिरीज चालू करा। तर आज ते पहिलं लेक्चर आपण तुमच्यासाठी तिथं खास बनवलंय, तर त्या लेक्चरच्या माध्यमातून बऱ्यापैकी भाग तुमचा रिकॉल होईल, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मास्टर क्लास सिरीज मधलं आजचं आपलं पहिलं लेक्चर आणि या पहिल्या लेक्चर मधला पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, वसाहतीचं स्वराज्य राष्ट्रीय काँग्रेसचं उद्दिष्ट त्यांना मान्य नव्हतं, ते पूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते। त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स युथ लीग ही काँग्रेस संघटना स्थापन करून पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित केला, ते व्यक्ती कोण होते? खाली तुम्हाला जोड्या दिलेत, लक्षात ठेवा। बघा आता, पहिलं पंडित मोतीलाल नेहरू व पंडित मदन मोहन मालवीय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित मदन मोहन मालवीय, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस। ह्याच्यामधून तुमचे 2-3 क्वेश्चन कव्हर होतात असा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। ज्यामध्ये तुम्हाला एक संघटना पण दिली आहे, त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स युथ लीग ही काँग्रेस अंतर्गत संघटना स्थापन केली। आता ही संघटना कोणाची आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा वसाहतीचं स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचं ध्येय त्यांना मान्य नव्हतं, मग वसाहतीचं स्वराज्य मागणारे कोण होते आणि वसाहतीचं स्वराज्य मान्य नसणारे कोण होते, हा पण एक क्वेश्चन इथं बनतो, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कोण होते, त्याचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे या प्रश्नाचं उत्तर आहे, ठीक आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की लक्षात ठेवा की वसाहतीचं स्वराज्य आपण पहिल्यांदा कधी मागितलं, तर एक तर आपण पहिल्यापासून स्वराज्याचा विचार केला तर 1876 हे साल महत्वाचं आहे। ज्या 1876 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्वराज्य या शब्दाचा उल्लेख केला होता। भारत हा भारतीयांचा आहे हा नारा त्यांनी दिलाय, लक्षात ठेवा। इंडिया फॉर इंडियन्स हा पहिल्यांदा म्हणणारे व्यक्ती स्वामी दयानंद सरस्वती आहेत, आणि परकीय गुलामगिरी पासून आपण मुक्त व्हायला पाहिजे असा विचार त्याने 1876 मध्ये स्वराज्य या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला सांगितला। भारत हा परकीयांच्या गुलामगिरीमध्ये जास्त दिवस राहू शकत नाही हा सुद्धा विचार आपल्याला त्यांचा दिसतो। त्यामुळे स्वराज्याची संकल्पना 1876 ला पहिल्यांदा मांडणारे व्यक्ती कोण होते, तर ते होते स्वामी दयानंद सरस्वती। त्यांनी मांडलेल्या विचारावर पुढे राष्ट्रवादी बरेचसे नेते घडलेले दिसतात की त्या राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांचा विचार पुढे अंमलात आणलेला आहे। जसं की लोकमान्य टिळकांची 1916 ची घोषणा बघा, कोणती? स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार, असं म्हणणारे पहिले व्यक्ती कोण आहेत, तर लोकमान्य टिळक आहेत। ह्याच घोषणेवर आधारित त्यांनी 1916 ला बेळगाव मध्ये हा नारा दिलेला आपल्याला दिसून येतो, आणि पुढे मग त्याने 1916 ला सगळ्यात महत्वाचं होम रूल चळवळ पुण्यातून चालू केलेली आपल्याला दिसते। त्यानंतर जर आपण विचार केला 1905 ला, तर 1905 ला काँग्रेसचं बनारस अधिवेशन होतं, आणि या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले असतात, आणि गोपाळकृष्ण गोखले मवाळांचे नेतृत्व करतात, आणि मवाळांचं नेतृत्व करत असताना 1905 ला त्या अधिवेशनामध्ये ठराव पास होतो की आपल्याला वसाहतीचं स्वराज्य पाहिजे, डोमिनियन स्टेट पाहिजे। पण वसाहतीचं स्वराज्य 1905 ला ती संकल्पना आलेली असते। त्यानंतर जर 1906 चा आपण विचार केला तर 1906 चं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरतं। त्या अधिवेशनामध्ये मवाळांचे नेतृत्व करणारेच व्यक्ती अध्यक्ष असतात, त्यांचं नाव असतं दादाभाई नौरोजी। पण दादाभाई नौरोजी काँग्रेसचं ध्येय स्वराज्य या शब्दाचा तिथं ते वापर करतात। आता या स्वराज्य शब्दावरून सुद्धा मतभेद होतात, लक्षात ठेवा। स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असावं असं लोकमान्य टिळक म्हणतात, आणि स्वराज्य म्हणजे परकीय गुलामगिरीपासून पूर्ण मुक्तता असावी असं अरविंद घोष म्हणतात। आणि ह्यामध्ये तिथं मग जहालांमध्येच मतभेद होण्याचं प्रश्नचिन्ह होतं, प्रश्न तयार होतो, आणि मग नंतर ज्यावेळेस असं लक्षात येतं की आपल्यातच वाद होतोय तर लोकमान्य टिळक आपली मागणी पुढे बॅकफुटवर नेतात किंवा पाठीमागे घेतात, आणि नंतर पूर्ण स्वराज्य या शब्दाचा अर्थ परकीय गुलामगिरीपासून पूर्ण मुक्तता याच्यावर जहालांचं सुद्धा एक मत होतं। तर 1906 ला आपण ती भूमिका मांडली। नंतर 1915 चं काँग्रेसचं अधिवेशन महत्वाचं आहे, जे बॉम्बे मध्ये भरतं,
जातं आणि ज्या अधिवेशनामध्ये आपण म्हणजे लोकमान्य टिळक बॉम्बे अधिवेशनामध्ये वसाहतीचं स्वराज्य या संकल्पनेचा पुरस्कार करतात आणि वसाहतीचं स्वराज्य 1915ला SP सिन्हा अध्यक्ष असताना तिथं ते स्वराज्य मागितलं जातं. नंतर महात्मा गांधी येतात 1920ला आणि 1920ला महात्मा गांधी 1 वर्ष मला द्या, 1 वर्षात मी तुम्हाला स्वराज्य मिळवून देतो अशी भूमिका तिथं मांडतात आणि असहकाराचा ठराव तिथं पास केला जातो. ठीक आहे, तर 1920ला पूर्ण स्वराज्य. एवढंच नाही तर 1921ला हकीम अजमल खान अध्यक्ष असतात. त्या अधिवेशनामध्ये हसरत मोहाने पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडतात. त्यामुळे 1921ला सुद्धा पूर्ण स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात येते. त्यानंतर स्वराज्य पार्टी काम करते. 1923 पासून 1930 पर्यंत स्वराज्य पार्टीचं काम आहे. पण स्वराज्य पार्टीचं नेतृत्व 2 लोक करत असतात. राष्ट्रीय संघटक या नात्यानं सुभाष CR दास आणि सचिव या नात्यानं मोतीलाल नेहरू. पण स्वराज्य पार्टीचं अंतिम ध्येय असतं आपल्याला साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळवायचं आहे, म्हणून स्वराज्य पार्टी 23ला साम्राज्यांतर्गत स्वराज्याचा ठराव पास करते. नंतर 1928ला आपण नेहरू रिपोर्ट बनवतो आणि नेहरू रिपोर्ट मध्ये आपली डिमांड येते अंतर्गत स्वायत्तता पाहिजे किंवा वसाहतीचं स्वराज्य पाहिजे. मोतीलाल नेहरूंनी नेहरू रिपोर्ट तयार केलेला असतो. वसाहतीच्या स्वराज्याची डिमांड आलेली असते. पण मोतीलाल नेहरू यांच्याच त्या कमिटीमध्ये बरेचसे तरुण लोक पण असतात. त्यातलं तरुण नेतृत्व म्हणजे 2 लोक, एक पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू रिपोर्ट तयार करताना जे समिती असते त्या समितीचे सचिव असतात आणि सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसकडून घेतलं जातं. काँग्रेसचे सदस्य असतात ते. पण त्या 2 लोकांचा मात्र नेहरू रिपोर्ट मधल्या वसाहतीच्या स्वराज्याला विरोध असतो, कारण त्यांनी 1928 मध्ये मांडलेल्या वसाहतीच्या स्वराज्याला विरोध केलाय. एवढंच नाही तर वसाहतीच्या स्वराज्याला विरोध असताना त्यांची भूमिका होती की आपलं ध्येय का असलं पाहिजे, तर आपलं ध्येय असलं पाहिजे पूर्ण काय मिळवणं, स्वराज्य मिळवणं. त्यामुळे पूर्ण स्वराज्य ही संकल्पना तिथं ते मांडतात, लक्षात ठेवा. त्यामुळे पूर्ण स्वराज्याची संकल्पना तिथं उद्याला येते. एवढंच नाही तर 1928ला नेहरू रिपोर्ट नंतर भारतीय राष्ट्रीय राजकारणामध्ये 2 युवकांचा राजकारणात उदय होतो. ते 2 लोक म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे व्यक्ती म्हणजे सुभाषचंद्र बोस, लक्षात ठेवा. त्यामुळे 2 लोकांनी तिथं तरुणांचं नेतृत्व केलेलं दिसतं. त्याच काळात अखिल बंगाल विद्यार्थी परिषद भरते 1928ला आणि 1928ला अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात हा प्रश्न यायचा बाकी आहे. पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न येऊ शकतो. त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू असतात. युवकांच्या युवा लीग युवा संघटना त्या काळामध्ये भारतभर स्थापन होतात आणि हे 2 लोक ते सगळ्या युवकांचं नेतृत्व करतात. एवढंच नाही तर त्याच काळात 1928ला इंडियन इंडिपेंडन्स युथ लीग ही संघटना सुद्धा स्थापन होते, ज्याचं नेतृत्व सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस करताना आपल्याला दिसतात. म्हणजे स्वराज्य या संकल्पनेचा जर आपण विचार केला तर 1876च्या स्वामी दयानंद सरस्वतींनी मांडलेल्या स्वराज्यापासून ते 1928ला नेहरू रिपोर्ट मध्ये असलेल्या स्वराज्याबद्दल या सगळ्या लिंक सांगता येतात. आणि त्याच्यानंतर 1929ला काँग्रेसचं लाहोर अधिवेशन भरतं. या लाहोर अधिवेशनाचं ध्येय असतं पूर्ण स्वराज्य मिळवणं आणि पूर्ण स्वराज्य मिळवणाऱ्या त्या अधिवेशनाचे अध्यक्ष असतात पंडित जवाहरलाल नेहरू, लक्षात ठेवा. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिथं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे जे आपल्याला ह्या गोष्टी इथं सांगता येतील. म्हणजे मोतीलाल नेहरू असतील, त्यानंतर बरेचसे मवाळ नेते असतील, लक्षात ठेवा. तर त्यांनी वसाहतीच्या स्वराज्याला नेहमी पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे वसाहतीच्या स्वराज्याचा ते पुरस्कार करतात. पण तरुण नेतृत्व मात्र पूर्ण स्वराज्याला काय देतं, पाठिंबा देतं. त्यामुळे स्वराज्यापासूनची तयार झालेली लिंक जे आपल्याला 1929 पर्यंत सांगता येते. 1929 नंतर परत कधी आपण इंग्रजांना वसाहतीचं स्वराज्य मागितलं नव्हतं, तर आपलं ध्येय होतं पूर्ण स्वराज्य. पण इंग्रज आपल्याला वसाहतीचं स्वराज्य द्यायला तयार झाले होते 1940ला आणि मग 40ची ऑफर होती, ऑगस्ट ऑफर. पण आपण मात्र तिथून पुढे वसाहतीचं स्वराज्य नाकारले. क्रिप्स मिशन सुद्धा आपल्याला वसाहतीचं स्वराज्य देऊ असं कबूल केलं, पण आपण मात्र वसाहतीचं स्वराज्य कंटिन्यू नाकारलं. कारण का 1929 पासून आपलं ध्येय काय बनलं होतं, तर आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता जो भारतातल्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या काही गटांमध्ये हा भेदभाव दिसतो. काही लोक वसाहतीचं स्वराज्य मागतात आणि काही लोकांची डिमांड मात्र काय राहते, पूर्ण स्वराज्य राहते. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे, परीक्षेला येऊ शकतं. त्यानंतर कामगार चळवळी संबंधित संस्था आणि संघटना आणि त्याची स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा. म्हणजे लक्षात ठेवा प्रश्न विचारलाय कुठं, कामगार संघटना. एक तरी परीक्षेला क्वेश्चन असतो राज्यसेवेला कामगार संघटना व्यवस्थित करून जा. कामगार संघटनाचा अभ्यास करत असताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एका साईडला फॅक्ट ट्रॅक करायचं आणि दुसऱ्या साईडला संघटना करून जायचं.
फॅक्टरी ऍक्ट मध्ये 4च आहेत फॅक्टरी ऍक्ट, पण त्यातले आयोग तुम्हाला तरतुदी विचारतं आणि दुसऱ्या साईडला संघटना आणि संघटनेचा संस्थापक यांच्या जोड्या लावा असं परीक्षेला क्वेश्चन असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं बॉम्बे पोस्टल युनियन, मद्रास लेबर असोसिएशन, सोशल सर्व्हिस लीग आणि कामगार हितवर्धक सभा या 4 कामगार संघटना आहेत. जर आपण बघितलं सोशल सर्व्हिस लीग कधी असेल तर सोशल सर्व्हिस लीगची स्थापना 1911 ला करण्यात आली होती. मद्रास लेबर युनियन 1918 ला होतं. त्यानंतर कामगार हितवर्धक सभा 1909 ला आणि बॉम्बे पोस्टल युनियन 1907 ला. लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं 3, 4, 2, 1 आणि 2 असं त्याचं उत्तर आहे. तर 4, 3 आपलं 3, 4 आणि सगळ्यात महत्त्वाचं 1 असं कुठे दिसतं का? तर इथं 2 नंबर ऑप्शन मध्ये 4, 3, 4, 1, 2 हा ऑप्शन इथं दिसतो. त्यामुळे ते प्रश्नाचं उत्तर ते आहे. लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं मद्रास लेबर युनियन. मद्रास लेबर युनियन ही मद्रासमध्ये काम करणारी कामगारांची संघटना BP वाडिया आणि मुदलियार हे 2 लोकांनी 1918 ला मद्रासमध्ये स्थापन केलेली संघटना आपल्याला दिसते. लक्षात ठेवा. त्यानंतर सोशल सर्व्हिस लीग ही संघटना सगळ्यात महत्त्वाचं सोशल सर्व्हिस लीग 1911 ला होती. ही संघटना नाम जोशी या व्यक्तीने स्थापन केलेली आपल्याला दिसते. नारायण मल्हार जोशी हे व्यक्ती त्या संघटनेचे संस्थापक आहेत. नाम जोशींनी कामगार संघटनासाठी खूप महत्त्वाचं काम केलं, कारण ह्या ज्या संघटना स्थापन होत होत्या त्याला कायद्यानं संरक्षण देता यावं असं सुद्धा विधेयक 1921 ला विधिमंडळात मांडणारे नाम जोशी होते. त्यासाठी सरकारनं पुढे युनियन ट्रेड ऍक्ट 1926 ला पास केलेला आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा. म्हणजे कामगार संघटनांना संरक्षण प्रदान करता यावं यासाठी केलेला कायदा ज्यांनी त्या कायद्याला प्रोत्साहन दिलं किंवा समर्थन दिलं ते व्यक्ती नाम जोशी आहेत, कारण त्यांनी ते विधेयक मांडलं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे नाम जोशीचं योगदान महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर नाम जोशींनी पुढे बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन नावाची संघटना सुद्धा स्थापन केलेली आपल्याला दिसते. म्हणजे बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही संघटना कोणाची आहे? तर बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही संघटना नाम जोशीची आहे. फक्त अहमदाबाद टेक्सटाईल लेबर युनियन ही संघटना आली तर ती महात्मा गांधी आणि अनुसूयाबेन साराभाई यांची होते. लक्षात ठेवा. त्यामुळे बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही संघटना नाम जोशींनी स्थापन केलेली आपल्याला दिसते. कामगार हितवर्धक सभा ही संघटना महत्वाची आहे. ही संघटना 1909 ला मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली. तर रावसाहेब बोले यांनी ही संघटना स्थापन केलेली दिसते. पण कामगार हितवर्धक सभा ही संघटना महत्वाची आहे, कारण त्यानं कामगारांची पहिली परिषद मुंबईला भरवण्यात आली होती. आता परीक्षेला हा क्वेश्चन येऊ शकतो बघा. मुंबईमध्ये कामगारांची पहिली परिषद खालीलपैकी कुठल्या कामगार संघटनेने आयोजित केली? तर मुंबईमध्ये कामगारांची पहिली परिषद ज्या संघटनेने आयोजित केली ती संघटना कामगार हितवर्धक सभा, ज्यांनी मुंबईमध्ये ती परिषद भरवली. मानाजीचा वाडा हॉल केंद्र हे जे मुंबईमध्ये आहे तर ते या संघटनेचं काय होतं? केंद्र होतं. लक्षात ठेवा. आणि बॉम्बे पोस्टल युनियन ही संघटना 1907 ला स्थापन करण्यात आलेली. म्हणजे अशा पद्धतीने कामगार संघटना आणि कामगार संघटना संदर्भात ते इसवी सन दिले. आणि पुढे मग तुम्हाला संस्थापक सुद्धा विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे संस्थापक सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. फॅक्टरी ऍक्ट व्यवस्थित करा. 1881 चा फॅक्टरी ऍक्ट, 1892 चा फॅक्टरी ऍक्ट, 1911 चा फॅक्टरी ऍक्ट आणि 1948 चा फॅक्टरी ऍक्ट, ज्यातल्या तरतुदी महत्वाच्या आहेत, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एवढंच नाही तर एक क्वेश्चन विचारायचा बाकी आहे. कोणता? फॅक्टरी ऍक्ट स्थापन करण्याच्या अगोदर फॅक्टरी कमिशन होतं. लक्षात ठेवा. आणि मग या फॅक्टरी कमिशन मध्ये खालीलपैकी कोणकोणते सदस्य होते ज्यांच्यावर प्रश्न आजपर्यंत आला नाही, या सदस्यावर पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक फॅक्टरी ऍक्ट करताना तिथलं फॅक्टरी कमिशन करणं गरजेचं आहे. आणि फॅक्टरी कमिशन मधले मेंबर सुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रात शेती पद्धती लक्षात घेऊन कायमदारा पद्धती आणि रयतवारी पद्धती याच्याऐवजी महाराष्ट्रात मौजेवारी पद्धत लागू करावयाचा विचार त्या व्यक्तीचा होता. तो व्यक्ती कोण होता? म्हणजे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं मौजेवारी पद्धत लागू करायचा विचार केला असा हा क्वेश्चन आहे. म्हणजे प्रश्न जातो एका गोष्टीबद्दल, तर तो प्रश्न आहे जमीन महसूल सुधारणा. आणि जमीन महसूल सुधारणा हा टॉपिक महत्वाचा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. लक्षात ठेवा. तेव्हा मौजेवारी पद्धत लागू करायचा विचार कोणाचा होता? वॉरन हेस्टिंग, मार्टिन बर्ड, माउंट एल्फिन्स्टन, लॉर्ड विल्यम बेंटिंक. आता विचार जर आपण केला, ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण महाराष्ट्राची जमीन महसूल सुधारणा वाचतो. ह्या लोकांचा खालीलपैकी इथं दिलेली लोक, त्या लोकांचा
कुठल्या व्यक्तीचा महाराष्ट्रासोबत संबंध आहे असा व्यक्ती तुम्हाला पर्यायामध्ये एकच दिसणार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे माउंट एल्फिस्टन. कारण वॉरेन हेस्टिंगचा महाराष्ट्रासोबत संबंध नाही, मार्टिन बर्डचा महाराष्ट्रासोबत संबंध नाही, विल्यम बेंटिंगचा महाराष्ट्रासोबत संबंध नाही. संबंध ज्याचा आहे तो व्यक्ती आहे एल्फिस्टन. पण एल्फिस्टनला कुठली पद्धत लागू करावयाची होती असं म्हणल्यानंतर त्याचं उत्तर काय बनतं? मोजेवारी. एल्फिस्टननं कुठली पद्धत स्वीकारली असं म्हणल्यानंतर त्याचं उत्तर काय बनतं? मोजेवारी. पण एल्फिस्टननं कुठली पद्धत लावली असं म्हणल्यानंतर त्याचं उत्तर काय बनतं? रयतवारी. 3 शब्द आणि त्या 3 शब्दाचे अर्थ ज्याला व्यवस्थित कळाले त्याचा प्रश्न कसाही येऊ द्या, आयोगानं कसाही प्रश्न फिरवू द्या, त्याचं उत्तर बरोबर काढता येतं, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यानं कुठली पद्धत स्वीकारली? मोजेवारी. त्याला कुठली पद्धत लागू करावयाची होती? मोजेवारी. पण त्यानं कुठली पद्धत लागू केली ती मात्र रयतवारी, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण त्यानं कायमधारा पद्धतीचा विचार केला का? नाही. कारण कायमधारा पद्धतीमध्ये काय होते? दोष होते. बऱ्याच अर्थतज्ञांनी कायमधारा पद्धतीवर काय केली होती? टीका. त्या अर्थतज्ञाचा एल्फिस्टनवर काय होता? प्रभाव होता आणि त्या अर्थतज्ञाचे विचार यांना अंमलात आणायचे होते. मग त्या अर्थतज्ञांनी पाठिंबा दिला होता कोणत्या पद्धतीला? रयतवारी. म्हणून रयतवारी पद्धत महाराष्ट्रामध्ये लागू करणारा कोण होता? एल्फिस्टन होता, लक्षात ठेवा. आणि त्या अर्थतज्ञाचं विचारवंताचं नाव होतं डेव्हिड रिकार्डो. डेव्हिड रिकार्डोनं कायमधारा पद्धतीवर टीका केली होती. डेव्हिड रिकार्डोनं पाठिंबा दिला होता रयतवारीला आणि त्या विचारवंताचा प्रभाव होता भारतात काम करणाऱ्या, महाराष्ट्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर. आणि या अधिकाऱ्यांना त्यांनी मांडलेले विचार अंमलात आणायचे होते आणि त्यातलाच एक अधिकारी होता ज्या अधिकाऱ्याचं नाव काय होतं? माउंट एल्फिस्टन, लक्षात ठेवा. म्हणून माउंट एल्फिस्टननं महाराष्ट्रामध्ये कायमधारा पद्धत न आणता रयतवारी पद्धत लागू केली. पण त्याच्या डोक्यात विचार होता कशाचा? मोजवारी पद्धतीचा. कारण जिथं अख्खं गाव जमीन महसुलासाठी सरकारला जबाबदार असेल ती पद्धत त्याला लागू करायची होती. कारण पेशव्यांच्या काळामध्ये बरेचसे गावं ओस पडत होते कारण तिथं असणारी महसुलाची पद्धती दोषपूर्ण होती. तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय व्हायचा आणि महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती गावगाड्यामध्ये आहे आणि ही गावगाडा टिकला पाहिजे असा विचार करणारा व्यक्ती कोण होता? एल्फिस्टन होता, लक्षात ठेवा. म्हणून या एल्फिस्टनचा विचार होता की आपल्याला महाराष्ट्रामध्ये गावगाडा टिकवायचा आहे, जुनं ते सोनं हेच त्याला पुढे आणायचं होतं. म्हणून तो विचार करायचा कुठल्या पद्धतीचा? मोजवारी, लक्षात ठेवा. पण त्यानं लागू केलेली पद्धत कुठली आहे? रयतवारी, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एल्फिस्टन, माउंट एल्फिस्टन हा व्यक्ती महत्वाचा ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. मार्टिन बर्ड, लक्षात ठेवा. मार्टिन बर्डला महालवारी पद्धतीचा जनक बोलतात. एवढंच नाही तर त्यानं एका प्रांतात पहिल्यांदा ती पद्धत लागू केली ज्या पद्धतीचं नाव होतं आग्रा. आग्रा ही 1833च्या कायद्यानं आलेली 4थी प्रेसिडेन्सी होती. या प्रेसिडेन्सीमध्ये महालवारी पद्धत पहिल्यांदा लागू करणारा मार्टिन बर्ड आहे. म्हणून मार्टिन बर्डला आपण महालवारी पद्धतीचा काय बोलतो? जनक बोलतो. एवढंच नाही तर मार्टिन बर्ड हा यासाठी महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्याला उत्तर भारतातल्या जमीन महसूल व्यवस्थेचा जनक म्हणलं जातं. उत्तर भारतातल्या जमीन बंदोबस्ताचा जनक कोणाला म्हणतात? त्या व्यक्तीचं नाव मार्टिन बर्डला आहे. कारण मार्टिन बर्डला आणणारा कोण होता? विल्यम बेंटिंग होता. आणि विल्यम बेंटिंगनं सुद्धा त्याच्यामध्ये बदल केले, लक्षात ठेवा. त्यामुळं गाव जबाबदार असणाऱ्या पद्धतीमध्ये होल्ट मॅकेंजीचे 80% दर होते. ह्या 80% दरावरून बेंटिंगनं ते दर डायरेक्ट 66% आपल्याला आणलेले दिसतात. त्यासाठी त्यानं 1833चे नवीन असे काय तयार केले? नियम तयार केले. त्यामुळे विल्यम बेंटिंग कुठल्या पद्धतीशी संबंधित आहे? तर सगळ्यात महत्वाचं ती पद्धत आहे मोजेवारी, लक्षात ठेवा. मोजेवारी पद्धत किंवा महालवारी पद्धत आपल्याला सांगता येते ज्याचा त्याच्यासोबत संबंध आहे. एवढंच नाही तर विल्यम बेंटिंगनं महसुलाचं नवीन बोर्ड एका ठिकाणी स्थापन केलं होतं. ते ठिकाण कोणतं होतं? अलाहाबाद. आणि त्या अलाहाबादमध्ये त्यानं नवीन महसुलाचं बोर्ड आणलं ज्याच्या माध्यमातून त्यानं मार्टिन बर्डला नेमलं आणि मार्टिन बर्डनं पुढच्या काळामध्ये जमीन महसुलाची पद्धत लावली, लक्षात ठेवा. वॉरेन हेस्टिंगची पद्धत कुठली होती? तर त्याच्या पद्धतीचं नाव होतं पंचवार्षिक पद्धत. त्याच्या पद्धतीचं नाव होतं वार्षिक पद्धत. त्याच्या पद्धतीचं नाव होतं लिलाव पद्धत. त्याच्या पद्धतीचं नाव होतं बोली पद्धत. त्याच्या पद्धतीचं नाव होतं मक्ता पद्धत. या सगळ्या पद्धती लावणारा कोण होता? वॉरेन हेस्टिंग होता. त्यामुळे वॉरेन हेस्टिंगची पद्धत सगळ्या ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्या 5 पद्धती आपल्याला इथं महत्वाच्या वाटतात. त्यामुळे जमीन महसुला संदर्भाचा क्वेश्चन आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन ही महत्वाची आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 1768 मध्ये सुरू झालेलं चुवारांचं बंड हे 18व्या शतकाच्या शेवटपर्यंत चाललं. बंगालमधील खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये चुवार आदिवासी जमातीचं वास्तव्य होतं? तर हा प्रश्न जिथं विचारला जातो किंवा जिथं विचारला गेला तर सगळ्यात महत्वाचा हा टॉपिक आहे सुरुवातीला इंग्रजांच्या विरोधात झालेले आदिवासींचे उठाव.
त्यामुळे सुरुवातीला इंग्रजांच्या विरोधात झालेले जे आदिवासीचे उठाव होते, ज्या उठावाबद्दल हा क्वेश्चन आहे, आणि त्यातला पहिला उठाव होता, त्या उठावाचं बंड होतं, त्या नाव होतं चोरांचं बंड. तर चोरांचं बंड खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात झालं हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चितगाव, बक्सार, मुर्शिदाबाद आणि मिदनापूर. तर चोर लोक कुठल्या भागात आहेत हे आपल्याला माहित असायला पाहिजे. तर तो जिल्हा आहे, लक्षात ठेवा, मिदनापूर. मिदनापूर जिल्ह्यामध्ये चोरांनी बंड केलं. ठीक आहे, त्यामुळे चोरांचं बंड इथं आपल्याला असलेलं दिसून येतं. तर मिदनापूर हे प्रांत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर चितगाव, लक्षात ठेवा. चितगाव मध्ये कुठला उठाव नव्हता, कारण सशस्त्र क्रांतिकार्य पुढे चितगाव मध्ये झालेलं. चितगाव इंग्रजांचं ठिकाण होतं, जिथं सूर्यसेन या व्यक्तीने पुढच्या काळामध्ये छापा टाकलेला आणि तिथला सगळा शस्त्रसाठा जप्त केलेला, आणि सूर्यसेननी चितगाव मध्ये पुढच्या काळामध्ये तिथं बंड केलेलं. क्रांतिकारकासंदर्भात असलेलं महत्वाचं ठिकाण म्हणजे चितगाव आहे, लक्षात ठेवा. बक्सार हे ठिकाण कशासाठी ओळखलं जातं, कारण तिथं 22 ऑक्टोबर 1764 ला एक लढाई झाली होती बक्सारला, आणि त्या लढाईचं नाव होतं बक्सारची लढाई. ह्या बक्सारच्या लढाईनं इंग्रजांना एकही शत्रू बंगालमध्ये राहिला नव्हता, कारण इंग्रजांना पूर्णपणे इथं बक्सारच्या लढाईमध्ये विजय मिळाला. बक्सारच्या लढाईनंतर बंगाल, बिहार, ओरिसा हे जे 3 प्रांत होते, हे 3 प्रांत पूर्णपणे इंग्रजांच्या हाती आले, आणि 1765 ला बक्सारच्या लढाईनंतर इंग्रजांनी अलाहाबादचा तह केला. हा अलाहाबादचा तह कोणासोबत केला, तर त्या व्यक्तीचं नाव होतं शाह आलम, जो मुघल सत्ताधीश होता, त्याच्यासोबत हा तह करण्यात आलेला. आणि सगळ्यात महत्वाचा, अलाहाबादच्या तहानं बंगाल, बिहार, ओरिसाचे काय भेटले होते, दिवाणी भेटले होते. म्हणजे बक्सारची लढाई इंग्रजांच्या इतिहासामध्ये महत्वाची आहे, कारण प्लासीच्या लढाईनं बंगालमध्ये सत्तेचा पाया रोवला गेला, पण बक्सारच्या लढाईनं मात्र त्यांना एकही शत्रू बंगालमध्ये राहिला नाही. मुर्शिदाबाद हे महत्वाचं ठिकाण आहे, कारण बंगालच्या नवाबाची राजधानी होती, लक्षात ठेवा. त्यामुळे बंगालच्या नवाबाची राजधानी कुठलं ठिकाण होतं, मुर्शिदाबाद. पण मुर्शिदाबाद वरून राजधानी मुंगेरला कोण घेऊन गेलं, हा एक प्रश्न विचारू शकतं. त्या व्यक्तीचं नाव होतं मीर कासिम, लक्षात ठेवा. तर मीर कासिमनं ही राजधानी मुर्शिदाबाद वरून मुंगेरला घेऊन गेलेला. एवढंच नाही, तर मुर्शिदाबाद हे ठिकाण पुढच्या काळामध्ये इंग्रजांचं महसूल गोळा करणारं सुद्धा महत्वाचं केंद्र होतं. पण मीर कासिमनं मात्र इंग्रजांच्या व्यवस्थेला, राज्यकारभाराला किंवा त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न केला, म्हणून त्यानं मुर्शिदाबाद वरून आपली राजधानी कुठे घेऊन गेला होता, तो मुंगेरला घेऊन गेला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे चोरांचं झालेलं बंड ज्या जिल्ह्यात होतं तो जिल्हा होता मिदनापूर, लक्षात ठेवा. त्यानंतर अजून काय तुम्हाला जिल्हे सांगता येतील, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पबना नावाचा भाग आहे, जिथं शेतकऱ्यांनी 1873 ला उठाव केला. त्यानंतर राजमहल नावाचा एक जिल्हा होता, जिथं संताळ लोकांनी उठाव केला होता इंग्रजांच्या विरोधात, लक्षात ठेवा. त्यामुळे राजमहल हा संताळांचा जिल्हा आपल्याला तिथं सांगता येतो, लक्षात ठेवा. त्यामुळे पबना 1873, संताळ, राजमहल जिल्हा, तर तिथं राजमहल मध्ये झालेला हा संघर्ष सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर रांची, सिंहभूम, हजारीबाग, पलामाऊ, कोलाम, आपला पलामाऊ, मानबूम या सगळ्या प्रदेशामध्ये ज्याने उठाव केला, तर तो सगळा प्रदेश कुणाच्या उठावामध्ये जातो, तर तो उठाव सगळा होता कोलामांचा. बुधो भगत नावाचा व्यक्तीनं तिथं काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे प्रांत पण लक्षात ठेवा, कधी कधी याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतो, तर प्रांत विचारतात. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे. आणि पहिलं बंड म्हणून याला महत्व आहे, कारण मिदनापूर जिल्ह्यामध्ये झालेला पहिला उठाव होता चोरांचं बंड. 1916च्या लखनौ करारासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. तर 1916 ला काँग्रेसचा असलेला लखनौ करार याच्याबद्दल तुम्हाला स्टार स्टेटमेंट दिलेत. तर सगळ्यात महत्वाचं काँग्रेस आणि काँग्रेसच्या अधिवेशन आणि त्या अधिवेशन झालेले कॉन्ट्रॅक्ट याच्याबद्दलचा हा क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन काय, तर 1916च्या काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात हा करार झाला. या करारानुसार म्हणजे लक्षात ठेवा 1916चा करार काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात झाला. या करारानुसार मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला काँग्रेसने पाठिंबा दिला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात काँग्रेसला सहकार्य करणे मुस्लिम लीगनं मान्य केलं. पंडित मदन मोहन मालवीय यांनी हा करार घडवून आणला. आता हे वाक्य लक्षात ठेवा, पंडित मदन मोहन मालवीय यांनी हा करार घडवून आणला, त्याच्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. आता कोणतं विधान खालीलपैकी अयोग्य आहे, लक्षात ठेवा. बरोबर विधान माहित असतील, पण इथं चुकीचं ओळखायला सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं याचं उत्तर आहे अ बरोबर, ब बरोबर, क बरोबर, पण ड नंबरचं विधान मात्र अयोग्य आहे, कारण त्याचं उत्तर केवळ ड पाहिजे, लक्षात ठेवा. तर 4 नंबर ऑप्शन मध्ये केवळ ड आहे.
आणि कारण हा करार घडवून आणण्यामध्ये ह्यांची भूमिका नव्हती. हा करार घडवून आणण्यामध्ये 3 लोक जबाबदार होते. पहिले व्यक्तीचं नाव घ्यायला पाहिजे काँग्रेसकडून लोकमान्य टिळक, दुसऱ्या व्यक्तीचं नाव घ्यायला पाहिजे मुस्लिम लीग कडून जिना, आणि तिसऱ्या व्यक्तीचं नाव घ्यायला पाहिजे ते नुकतेच भारतात आलेली व्यक्ती महात्मा गांधी. कारण या 3 लोकांमुळे हा करार झालेला दिसून येतो. पण लखनौ करारावर सह्या कोणाच्या होत्या हा मात्र आयोगाचा क्वेश्चन होता. आणि हा सह्या मात्र काँग्रेसच्या वतीनं टिळकांची आणि जिनांची सही होती मुस्लिम लीगच्या वतीनं. तर सगळ्यात महत्वाचं 1916 हा झालेला करार जो महत्वाचा मानला जातो तो झाला होता लखनौ मध्ये, ज्याच्या अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार नावाचे व्यक्ती होते. अंबिकाचरण मुजुमदार या अधिवेशनाच्या अध्यक्ष असताना इथं 2 गोष्टी झालेल्या. एक म्हणजे झाला होता करार आणि दुसरं म्हणजे झालं होतं ऐक्य. आणि या दोन्ही गोष्टीला लखनौ करार आणि लखनौ ऐक्य या नावानं ओळखलं जातं. लखनौ करार ज्यावेळेस म्हणला जातो त्यावेळेस तो करार 2 संघटनांमध्ये असतो. त्या 2 संघटना इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग. आणि या कराराचा उद्देश काय होता? तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. काँग्रेसनं मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदारसंघाची डिमांड मान्य केली आणि मुस्लिम लीगनं काँग्रेसचे साम्राज्यांतर्गत स्वराज्य हे डिमांड मान्य केले. आणि दोघांनी मिळून एकत्र काम करायचं आणि आपल्या मागण्या सरकारकडून काय करून घ्यायच्या, मान्य करून घ्यायच्या. हा या कराराचा उद्देश होता. लखनौ ऐक्य म्हणल्यानंतर 2 गटात होतं ते ऐक्य. एक गट होता झाल आणि दुसरा गट होता मवाळ. त्यामुळे झाल आणि मवाळ यांच्यात झालेला करार आपलं यांच्यात झालेले ऐक्य इथं महत्वाचं आहे. कारण टिळकांना तर काँग्रेसमध्ये घेतलं होतं, पण मात्र बाकीचे जे झाल लोक होते त्यांना काँग्रेसमध्ये घेतलं नव्हतं आणि ऐक्याच्या माध्यमातून त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यात आलं. तर 1916 हा करार इथं महत्वाचा आहे. त्यावेळेस जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असं सरोजिनी नायडू म्हणलेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यामुळे 1916च्या लखनौ करारामधून थोडाफार कॉन्फिडन्स दोन्ही संघटनाला आला आणि दोन्ही संघटना एकत्र पुढे काम करतील अशी आशा बाळगण्यात आली आणि दोन्ही संघटनेनं एकत्र काम केलं. पण यांची मैत्री जास्त दिवस टिकली नाही, लक्षात ठेवा. हे सगळा कार्यक्रम 1922 पर्यंत चालू होता. 22 नंतर मात्र यांच्यामध्ये परत फूट पडली, कारण जिना पुढच्या काळामध्ये बाहेर पडतात आणि जिना वेगळं काम करायला लागतात. त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचं पर्व भारताच्या राजकीय इतिहासामध्ये 1914 पासून कधीपर्यंत सांगता येतं, 1922 पर्यंत. कारण 1914ला एक घटना घडली होती. पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. तुर्कस्तानवर इंग्रजांनी आक्रमण केलं होतं आणि तुर्कस्तानचा जो खलिफा होता तो भारतातल्या मुस्लिमांचा धर्मगुरू होता. त्यामुळे तुर्कस्तानच्या खलिफावर केलेलं आक्रमण, त्याची काढून घेतलेली तिथली सत्ता भारतातल्या मुस्लिमांना आवडली नाही. म्हणून भारतातल्या मुस्लिमांनी इंग्रजांना विरोध करायला सुरुवात केली. त्यामुळे 1914 पासून भारताच्या राजकीय पटलावर वेगवेगळ्या घडामोडी घडायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यातलाच पुढचा टप्पा होता हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्याचा आणि तो 1916ला ते करण्यामध्ये 3 लोकांनी योगदान दिलं, टिळक, जिना आणि महात्मा गांधी, लक्षात ठेवा. ठीक आहे. असा हा क्वेश्चन आहे तो लखनौ अधिवेशनाबद्दलचा आहे. आणि एक प्रश्न आलेला की जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये संगनमत कधी झालं किंवा हे लोक एकत्र कधी आले, तर ते 1916च्या अधिवेशनात. पण हे लोक फुटले होते कधी, तर हे लोक फुटले होते 1907च्या सुरतच्या अधिवेशनामध्ये. त्यामुळे सुरतच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यात काय झालेली, फूट पडलेली. त्यानंतर व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल यांनी शिमला येथे बोलवलेल्या 21 भारतीय राजकीय नेत्यांच्या परिषदेत मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व बॅरिस्टर जिनानी केले, तर काँग्रेसचं प्रतिनिधित्व कोणी केलं, हा क्वेश्चन आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचे 1945ला झालेली जी सिमला कॉन्फरन्स आहे याच्याबद्दल आयोगानं क्वेश्चन विचारलाय. पण इथं राज्यसेवा मेन्सला कंटिन्यू क्वेश्चन येतात, तर तुम्हाला सरावामध्ये पूर्वलाच तो क्वेश्चन टाकलाय, लक्षात ठेवा. महात्मा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू. काय असू शकतं उत्तर याचं? सिमला परिषदेमध्ये जिनानी मुस्लिम लीगचं नेतृत्व केलंय, तर काँग्रेसचं नेतृत्व कोणी केलं, तर काँग्रेसचं नेतृत्व करणारे कोण होते, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मौलाना आझाद, लक्षात ठेवा. मौलाना आझाद यांनी तिथं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे मौलाना आझाद काँग्रेसकडून होते आणि जिना मात्र मुस्लिम लीग कडून येते. जवळपास 21 पक्षाचे तिथं प्रतिनिधी त्या परिषदेला हजर होते. वेवेल प्लॅन तयार झाला होता, त्याच्यावर चर्चा करायची होती आणि चर्चा करण्यासाठी परिषद जिथं बोलवण्यात आली होती ते ठिकाण मात्र कुठलं होतं, सिमला. आणि सिमला परिषदेमध्ये महात्मा गांधींना सामावून घेण्यात आलं नव्हतं. महात्मा गांधीचं म्हणणं होतं की मला तुम्ही सामावून घ्या, मी एका कोपऱ्यात बसून सगळं ऐकतो. पण वेवेल म्हणले होते तुम्ही येऊ नका, तुम्ही सिमलामध्ये दिवसभर पर्यटन करा. महात्मा गांधी दिवसभर सिमलामध्ये होते, लक्षात ठेवा. पण परिषदेला मात्र त्यांना सामावून घेण्यात आलेलं नव्हतं. सरदार पटेल त्या परिषदेला होते, पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा त्या संमेलनाला त्या परिषदेला होते आणि नेतृत्व करणारे मात्र मौलाना आझाद होते. कारण सगळ्यात महत्वाचं मौलाना आझाद तत्कालीन
तत्कालीन काँग्रेसचे काय होते, अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. 1940 पासून 1945 पर्यंत जास्त वेळा अध्यक्ष होण्याचा मान ज्यांच्या नावावर आहे ते व्यक्ती मौलाना आझाद आहेत. एवढंच नाही तर काँग्रेसचे सगळ्यात तरुण अध्यक्ष होण्याचा मान सुद्धा ज्यांच्या नावावर आहे ते व्यक्ती मौलाना आझाद. मौलाना आझाद यांचा जन्मदिवस आज आपण राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करतो. मौलाना आझाद हे ते व्यक्ती होते. लक्षात ठेवा, जे महात्मा गांधीचे सगळ्यात विश्वासू राहिले होते. महात्मा गांधीजींचे विश्वासू या नात्यानं महात्मा गांधींनी बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवलेल्या सुद्धा आपल्याला दिसतील. त्यामुळे मौलाना आझादांनी 1945 ला नेतृत्व सिमला परिषदेचं केलं होतं. लक्षात ठेवा. सिमला परिषद कशासाठी भरली होती, कुणाचं नॉमिनेशन कुणी करायचं यासाठी संयुक्त याद्या तयार करायच्या होत्या. पण या संयुक्त याद्या तयार होत असताना इथं मात्र मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे दोघांच्याही भूमिका दोघांना पटल्या नव्हत्या. त्यामुळे पुढच्या काळामध्ये सिमला परिषद काय झाली, अपयशी ठरली. लक्षात ठेवा. आणि सिमला परिषद अपयशी ठरल्यानंतर भारतामध्ये कॅबिनेट मिशन आलं, ज्यांना भारताची फाळणी का भारताचं संघराज्य किंवा एक मत ठेवायचं होतं याच्याबद्दल विचार करायचा होता. आणि त्यांनी भारताची फाळणी राखण्याचा शेवटचा प्लॅन सुद्धा बनवला, पण तो प्लॅन सुद्धा पुढच्या काळामध्ये मान्य नव्हता. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे तर सिमला कॉन्फरन्स बद्दल आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर 20 मार्च 1927 रोजी महाड येथील मुक्ती संग्रामात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर कोणकोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. प्रश्न आहे समाज सुधारक या टॉपिक बद्दल. तर हा टॉपिक सगळ्यात महत्वाचा टॉपिक कोणता आहे, समाज सुधारक. आणि समाज सुधारक या टॉपिक मध्ये तुम्हाला विचारलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सगळी माहिती लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेबांची एक संघटना महत्वाची आहे बघा, त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर 1924 ला ती संघटना स्थापन झाली होती, ज्या संघटनेचं नाव होतं बहिष्कृत हितकारणी सभा. आणि बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. बहिष्कृत हितकारणी सभेची अख्खी कार्यकारिणी लक्षात ठेवा, ज्यांच्यावर आयोग तुम्हाला यावर्षी प्रश्न 100% विचारू शकतं. डॉक्टर बाबासाहेबांच्या घटना कालानुक्रमे लावा. सगळ्या घटना त्यांच्या एका कागदावर लिहून काढा. परीक्षेला प्रश्न असण्याची शक्यता आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्यावर 100% प्रश्न विचारतील, कारण ती 1924 ची बहिष्कृत हितकारणी सभा महत्वाची आहे. पण तुम्हाला इथं देताना दिलंय तर मुक्ती संग्रामामध्ये महाडच्या कंद्यासोबत कोण कोण लोक होते, तर बापूसाहेब रणखाम, गंगाधर पंत सहस्त्रबुद्धे, त्यानंतर रामचंद्र मोरे आणि सुरेंद्र टिपणीस. लक्षात ठेवा. तर कोण कोण लोक होते, बापूसाहेब रणखाम यांचा इथं समावेश नव्हता, पण गंगाधर सहस्त्रबुद्धे होते, रामचंद्र मोरे होते, सुरेंद्र टिपणीस होते. या लोकांचा मात्र यांच्यासोबत सहभाग होता. त्यामुळे इथं येणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे 2 ठिकाणी आहे जे आपल्याला इथं पर्याय कट करता येतील. इथं फक्त क आहे, पण गंगाधर सहस्त्रबुद्धे सुद्धा होते, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे त्यांना असं म्हणतात. 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं. परीक्षेला इथं क्वेश्चन होता. आता मनुस्मृतीचं दहन केलं तर प्रश्न काय विचारला होता, कोणाच्या हस्ते केलं. आता कोणाच्या हस्ते केलं तर त्या व्यक्तीचं नाव आहे गंगाधर सहस्त्रबुद्धे किंवा बापूसाहेब सहस्त्रबुद्धे असं त्यांना म्हणतात. त्यांच्या हस्ते तिथं मनुस्मृतीचं काय करण्यात आलं होतं, दहन करण्यात आलेलं. हा प्रश्न विचारला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1927 ला महाड मधल्या सत्याग्रहामध्ये तिथं मनुस्मृतीचं दहन केलेलं आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. 1927 ला 14 तळ्यावरचा सुद्धा सत्याग्रह होता, जिथं पाणी घेण्याचा अधिकार अस्पृश्यांना मिळवून द्यायचा होता. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी तिथं जाऊन स्वतः त्या तळ्यातलं पाणी स्वतः प्राशन केलेलं आणि 1927 ला त्यांनी तो लढा उभा केला होता. हा लढा झाल्यानंतर पुढे मंदिर सत्याग्रहाची सुद्धा चळवळ उभी राहते. लक्षात ठेवा. त्या मंदिर सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये पुण्यातलं पर्वती सत्याग्रह असेल, अमरावतीचा अंबादेवी सत्याग्रह असेल, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, ह्या सत्याग्रहाच्या मुवमेंट महत्वाच्या आहेत. आणि याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची पहिली राजकीय डिमांड सुद्धा अस्तित्वात येते, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या. त्यासाठी त्यांनी राऊंड टेबल मध्ये स्वतंत्र मतदारसंघाचा विचार तिथं मांडलेला असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. परीक्षेला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ह्या गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्यवस्थित अभ्यास करा. अस्पृश्यांसाठी ज्यांनी काम केलं यासाठी 2 लोक महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. दोघांपैकी एकावर 100% प्रश्न बनणार. लक्षात ठेवा. त्यानंतर डिसेंबर 1887 रोजी पंडिता रमाबाई प्रश्न विचारलाय, परत समाज सुधारक. लक्षात ठेवा. समाज सुधारक या नात्यानं पंडिता रमाबाई या महत्वाच्या आहेत आणि महिलांसाठी केलेलं कार्य, त्यामुळे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. राज्यसेवा पूर्वला 2023 ला 4 क्वेश्चन समाज सुधारक यांच्यावर होते. लक्षात ठेवा.
4 प्रश्न आलेले फक्त समाज सुधारक या घटकावर, त्यामुळे समाज सुधारक महत्वाचे आहेत. तर महिला समाज सुधारक या नात्यानं पंडिता रमाबाई त्यांचं असलेलं कार्य आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. तर पंडिता रमाबाई यांनी अमेरिकेतील टिंबटिंब या शहरामध्ये रमाबाई असोसिएशन ही संस्था काय केली, स्थापन केली. महिलांसाठी कार्य करणारी संस्था, जिथले लोक त्या संस्थेला फंडिंग करायचे आणि तो पैसा भारतात आणून त्या महिलांच्या उन्नतीवर खर्च करायचे. तर अशी संस्था त्यांनी अमेरिकेमध्ये कुठल्या शहरात स्थापन केली? न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, बोस्टन आणि शिकागो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बोस्टन. बोस्टन शहरामध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी ही संस्था 10 वर्षाच्या करारावर स्थापन केली होती. लक्षात ठेवा, 10 वर्षासाठी ही संस्था स्थापन केली 1888 ला आणि 10 वर्ष संपल्यानंतर परत 1898 ला या संस्थेची पुनर्रचना सुद्धा त्यांनी केलेली. ही संस्था त्यांच्या कार्यामध्ये खूप मोलाची संस्था आहे, कारण या संस्थेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत खूप मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये झालेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा. तर अशा व्यक्ती होत्या पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली होती आणि आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी 2 महिला सोबत केली, रमाबाई रानडे आणि काशीताई कानिटकर. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या काळामध्ये त्या 1888 पर्यंत युरोपमध्ये जातात, शिक्षण पूर्ण करतात आणि 1889 ला त्या ज्यावेळेस वापस येतात त्यावेळेस त्या बॉम्बेमध्ये उतरतात आणि बॉम्बेमध्ये ते शारदा सदन या संस्थेची काय करतात, स्थापना करतात. त्यामुळे शारदा सदन या संस्थेची स्थापना 1889 ला बॉम्बेमध्ये होते. आता गेल्या वर्षीचा प्रश्न होता 2023च्या राज्यसेवा पूर्वला कोणता? शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये कोण होते? सिंपल गोष्ट आहे, शारदा सदन मधल्या सल्लागार मंडळातले आपल्याला सदस्य लक्षात ठेवायचे आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सदस्य लक्षात ठेवताना कुठले सदस्य कुठल्या ठिकाणी रिपीट होतात का याचा अभ्यास करताना आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. आता लक्षात ठेवा, शारदा सदनच्या सल्लागार मंडळात कोण लोक होते? जे लोक बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पदवीधर आहेत. म्हणजे एक लिंक तयार होते. बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पदवीधर पहिले जे प्रार्थना समाजाचे मेंबर आहेत आणि प्रार्थना समाजाचे मेंबर ते शारदा सदनच्या सल्लागार मंडळातले सदस्य आहेत. म्हणजे तुम्हाला प्रार्थना समाजाचे सदस्य लक्षात असतील तर शारदा सदन मधल्या सल्लागार मंडळातले लोक सहज लक्षात येतील. लक्षात ठेवा. त्यामुळे शारदा सदनच्या सल्लागार मंडळातले सदस्य कोण होते? प्रार्थना समाजाचे सदस्य होते. प्रार्थना समाजाचे सदस्य कोण आहेत? तर बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवीधरांचा ग्रुप आहे. मग बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पहिले पदवीधर कोण होते? तर ते लोक 4 आहेत. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, वामन आबाजी मोडक आणि सगळ्यात महत्वाचं बाळ मंगेश वागळे. 4 लोक. त्यानंतर तरकडकर 3 बंधू, दादोबा, आत्माराम आणि भास्कर. लक्षात ठेवा. न्यायमूर्ती केटी तेलंग असतील, भाऊ दाजी लाड असतील, आपलं भाऊ महाजन असतील, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मामा परमानंद असतील, चंदा वरकर असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील. हे सगळे लोक शारदा सदनच्या सल्लागार मंडळातले कोण आहेत? सदस्य आहेत, कारण हे लोक प्रार्थना समाजाचे मेंबर आहेत. लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला होता 2023च्या राज्यसेवा पूर्वला, गेल्या वर्षीचा क्वेश्चन आहे. त्यानंतर महिलांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना सरकारनं कैसरी हिंद हा पुरस्कार सुद्धा दिला. हा सुद्धा परीक्षेला आयोगानं क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे कैसरी हिंद हा त्यांचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सुद्धा महत्वाचा आहे. बायबलला मराठी भाषेत आणण्याचं काम ज्यांनी केलं त्या व्यक्ती सुद्धा पंडिता रमाबाई आहेत. लक्षात ठेवा. 1882 ला हंटर कमिशन आलं होतं. त्या कमिशनला साक्ष देणाऱ्या सुद्धा पंडिता रमाबाई आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे पंडिता रमाबाईने हे काम केलं. इंग्लंडचा प्रवास असेल, मी किती सोसो असेल, त्यानंतर हायकास्ट हिंदू वुमन असेल, त्यानंतर असे स्त्री धर्मनीती असेल, हे बरेचसे पुस्तकं पंडिता रमाबाई यांच्या लेखणीतून तयार झालेले पुस्तक आहेत. ज्या पुस्तकामध्ये सुद्धा महिलांचे प्रश्न, महिलांच्या समस्या याच्याबद्दल त्यांनी विचार केलाय. आयुष्यभर अखंडपणे महिलांच्या उन्नतीचं काम ज्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं, असे 2 महत्वाचे सोशल रिफॉर्मर ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो ते म्हणजे पहिले पंडिता रमाबाई, दुसरे महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्यांचं महिला शिक्षण आणि महिला सुधारणा याच्याबद्दल त्यांचं काम आहे. लक्षात ठेवा. 2 व्यवस्थित करून जायचं. त्या एरियावर जिथं प्रश्न आला ना तर या दोघांपैकी एकावर प्रश्न यायला पाहिजे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील पैकी कुठल्या घटना कालानुक्रमे लावा. एक तरी प्रश्न असतो राज्यसेवेला गेल्या वर्षी ह्याच एरियावर घटना कालानुक्रमे लावा हा प्रश्न होता आणि ह्या 4 घटना तुम्हाला दिलेत. प्रश्न आला होता 1927 ते 1934 मधल्या या घटना आहेत आणि 1927 ते 1934 मधल्या घटना कालानुक्रमे गेल्या वर्षी प्रश्न आला होता. ह्याच टप्प्यातल्या ह्या 4 तुम्हाला घटना दिलेत. नेहरू रिपोर्ट, सायमन कमिशन,
लाहोर अधिवेशन हे तर असण्याचं कारण नाही, कारण नेहरू रिपोर्ट 1928 आहे, सायमन कमिशन 1927 आहे, त्यामुळे पहिलं तर येणार नाही. जिनांचे 14 मुद्दे नेहरू रिपोर्ट, अगोदर नेहरू रिपोर्ट आहे नंतर 14 मुद्दे आहेत, त्यामुळे हा येणार नाही. सायमन कमिशन जिनांचे 14 मुद्दे नेहरू रिपोर्ट, सायमन कमिशन नंतर नेहरू रिपोर्ट आहे, नंतर जिनांचे 14 मुद्दे येतात, त्यामुळे हा ऑप्शन पण येणार नाही. राहिला एकच ऑप्शन, तो म्हणजे 4. हेच उत्तर असायला पाहिजे, कारण सायमन कमिशन 1927, नेहरू रिपोर्ट 1928. नेहरू रिपोर्ट मान्य नव्हता म्हणून 14 मुद्दे 28 ला आले आणि 1929 ला लाहोर अधिवेशन भरलं, लक्षात ठेवा. तर या गोष्टी महत्वाच्या. नंतर ह्याच काळामध्ये पुढं 1930 ला सविनय कायदेभंगाची चळवळ चालू होते. 1930 ला पहिली गोलमेज परिषद तिकडे भरते, लक्षात ठेवा. त्यामुळे 30-31 पहिली गोलमेज परिषद मान्य नसते, मग त्याच्यामध्ये काँग्रेसचे लोक भाग घेत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून 5 मार्च 1931 ला गांधी-इर्विन करार होतो. गांधी-इर्विन करारानंतर त्याच महिन्यामध्ये काय होतं, 23 मार्च 1931 ला भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी होते. 29 मार्च 1931 ला कराची अधिवेशन होतं, लक्षात ठेवा. आणि सप्टेंबर ते डिसेंबर 1931 ला दुसरी गोलमेज परिषद होते. त्याच्यानंतर पुढे 16 ऑगस्ट 1932 ला काय होतं, जाती निवाडा होतो. 24 सप्टेंबर 1932 ला पुणे करार होतो, लक्षात ठेवा. आणि डिसेंबर 1932 ला तिसरी गोलमेज परिषद होते. तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर 1933 ला काय होतं, व्हाईट पेपर, ज्याला तुम्ही श्वेतपत्रिका असं म्हणता. 1934 ला विधेयक येतं, त्याच विधेयकाला 35 मध्ये कायद्यात कन्वर्ट होतं. म्हणजे 27 पासून 34 पर्यंतच्या सगळ्या काय लक्षात ठेवा घटना, ज्याच्यावर परीक्षाला काय होता, प्रश्न होता. त्यामुळे परीक्षाला क्वेश्चन येताना ह्या गोष्टीवर प्रश्न आलेला आहे, त्यामुळे परीक्षाला क्वेश्चन याच्यावर बनतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा हे महत्वाचं आहे, कारण परीक्षाला काँग्रेसच्या अधिवेशन कंटिन्यू विचारत आलेत आणि तेच अधिवेशन तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल जोड्या लावायला प्रश्न आहे. कलकत्ता अधिवेशन, लाहोर अधिवेशन, बनारस अधिवेशन, हरिपूर अधिवेशन. आता तुम्हाला काँग्रेसचे सगळे अधिवेशन माहित असतील. कलकत्ता अधिवेशन 1917, ॲनी बेझंट अध्यक्ष होते. लाहोर अधिवेशन 1929, तर सगळ्यात महत्वाचं पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष आहेत. बनारस अधिवेशन 1905, गोपाळकृष्ण गोखले अध्यक्ष आणि हरिपूर अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस आहेत, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने ह्या जोड्या खाली तुम्हाला मग पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी मग तुम्हाला जोडी लागता आली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं 4, 3, 2 आणि 1. तर 4, 3, 2, 1 3 नंबरचा ऑप्शन आहे जिथं अधिवेशन. तर सगळ्यात महत्वाचं काँग्रेसचे सगळे अधिवेशन व्यवस्थित पाठ करून जावा. त्या अधिवेशनामध्ये लक्षात ठेवा की महाराष्ट्रात झालेले अधिवेशन विशेष करा. त्यानंतर मुंबईमध्ये किती अधिवेशन झाले होते ते व्यवस्थित करा. त्या अधिवेशनात झालेले ठराव कोणकोणते आहेत ते व्यवस्थित करा. तर याच्यावर परीक्षाला क्वेश्चन बनतात. एवढंच नाही तर राज्यसेवेला हे सुद्धा विचारतात, काँग्रेसची स्थापना का झाली, काँग्रेसची स्थापना कशी झाली, लक्षात ठेवा. याच्याबद्दल ॲलनियमच्या डोक्यामध्ये जे काही विचार चालू होते तर त्या विचाराबद्दलची जी पार्श्वभूमी आहे काँग्रेसची ती सुद्धा लक्षात ठेवा. कारण राज्यसेवा पूर्वला तिथं प्रश्न होता, पण पर्याय 2 झाले म्हणून आयोगाने तो क्वेश्चन काय केलेला, कॅन्सल केलेला. तर हे महत्वाचं आहे काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल. त्यानंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकान जिल्ह्यात सिंधू नदीवरील हे ठिकाण आहे. आता हा क्वेश्चन प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दल तुम्हाला विचारलाय, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दलचा क्वेश्चन आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकान जिल्ह्यात सिंधू नदीकाठी हे ठिकाण आहे. सिंधी भाषेत मृताची टेकडी असा त्याचा अर्थ होतो. मृताची टेकडी असं सिंधू संस्कृतीमधल्या कुठल्या शहराची ओळख आहे. सर्वात मोठं धान्याचं कोटा तिथं सापडलंय, तिथं महास्नान ग्रह सापडलंय. महास्नान ग्रहाहून आपल्याला लॉजिक लागतं, लक्षात ठेवा, कारण ते मोहनजोदडो असायला पाहिजे, कारण तिथं सगळ्यात मोठं महास्नान ग्रह आहे. पूर्व पश्चिम दिशेत विस्तारित ते शहर रस्ते होते. शहराचा आकार आयताकृती आहे. वरील वाक्य सिंधू संस्कृतीच्या कुठल्या शहराबद्दल आहेत, तर महास्नान ग्रहावरून आपल्याला सांगता येतं मोहनजोदडो. इथं लोथल आहे, हडप्पा आहे, कालीबंगन आहे आणि मोहनजोदडो आहे. उत्तर काय असायला पाहिजे, मोहनजोदडो. प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना हडप्पा कल्चर व्यवस्थित करून जा. हडप्पा कल्चर महत्वाचा आहे, कारण हडप्पा संस्कृती नागरिकीकरण झालेली पहिली संस्कृती आहे. त्यामुळे नागरिकीकरण झालेली पहिलं संस्कृती म्हणून त्याला महत्व आहे, ज्यामध्ये सगळे नगर आणि शहर हे तुम्हाला इथं दिसतील. त्यानंतर ते कुठल्या नद्या काठी आहेत याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यामुळे शहर, नदी, याच्यानंतर शोध त्या शहराचा कुणी लावला, जोड्या लावा इथं प्रश्न असतो.
त्या शहराचं वैशिष्ट्य सांगा. इथं परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. एवढंच नाही तर ते शहर आज कुठल्या स्टेटमध्ये आहे याच्या जोड्या लावा, असा सुद्धा परीक्षेला क्वेश्चन बनतो. हडप्पा कल्चरचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. नगर कोणकोणत्या आहेत, कुठल्या नद्याकाठी वसलेल्या आहेत, शोध त्याचा कुणी लावलाय, वैशिष्ट्य काय आहेत आणि ते कुठल्या स्टेटमध्ये आहेत. आता मोहनजोदडो हे सगळ्यात महत्वाचं. राखालदास बॅनर्जी यांनी 1922 शोधलेलं हे शहर आहे, लक्षात ठेवा. 1922 राखालदास बॅनर्जींनी हे शहर शोधलं. मोहनजोदडोची ओळख आहे, लक्षात ठेवा, मृताची टेकडी असं. एवढंच नाही तर मोहनजोदडो हे शहर असं शहर आहे जे सतत येणाऱ्या पुरामुळे नष्ट झाले, लक्षात ठेवा. सतत येणाऱ्या पुरामुळे नष्ट होणारं शहर कोणतं? मोहनजोदडो. मोहनजोदडोचं वैशिष्ट्य आहे जिथं महास्नानगृह सापडले, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे महास्नानगृह आपल्याला मोहनजोदडो मध्ये दिसतं. एवढंच नाही तर शिवाचं चित्र असलेली एक प्रतिकृती सुद्धा आपल्याला मोहनजोदडोला सापडली, लक्षात ठेवा. पशुपती महादेवाचं चित्र असलेली प्रतिकृती आपल्याला मोहनजोदडोला सापडली. त्यामुळे मोहनजोदडो हे राखालदास बॅनर्जीने 1922 सिंधू नदीकाठी हे शहराची शोध लागलेला आपल्याला तिथं दिसतो, लक्षात ठेवा. लोथलचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, मानव निर्मित बंदर हे आपल्याला लोथल दिसून येतं. लोथलचं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त तांदळाचं उत्पादन तिथं होतं. लोथलचं वैशिष्ट्य तिथं जहाजाची सगळ्यात मोठी आपल्याला काय दिसते? गोदी दिसते, लक्षात ठेवा. त्यामुळे जहाजाची गोदी हे कुठं आहे तर ती लोथल मध्ये आहे. मानव निर्मित बंदर कोणतं आहे? लोथल आहे. तांदळाचं उत्पादन जास्त होतं ते लोथलला होतं. त्यामुळे लोथल हे शहर गुजरात मध्ये असलेलं आपल्याला दिसतं, जे तिथं मानवानं तयार केलेलं हडप्पाकालीन ते एक बंदर होतं, लक्षात ठेवा. हडप्पा महत्वाचा आहे ज्याचा शोध 1921 सगळ्यात महत्वाचं दयाराम साहनी या व्यक्तीने लावला. तर हडप्पा हे शहर कुठल्या नदीकाठी आहे तर ते रावी नदीकाठी आहे, लक्षात ठेवा. रावी नदीकाठी असलेलं हडप्पा हे पहिलं शहर आहे, म्हणून त्या कल्चरला आपण हडप्पा संस्कृती असं म्हणतो. सिंधू नदीकाठी ह्या सिंधूच्या नदीच्या परिसरामध्ये वसलेले सगळे शहर आहेत, म्हणून त्याला आपण सिंधू संस्कृती असं म्हणतो. त्यामुळे हडप्पा हे रावी नदीकाठी असलेलं शहर 1921 हडप्पाचं वैशिष्ट्य काय? लक्षात ठेवा, 6 मोठे धान्य कोठार जिथं सापडले ते हडप्पा आहे. R37 मृतस्थळ जिथं दिसतं तर ते हडप्पा ठिकाण आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हडप्पामध्ये बैलगाडीचं खेळणं सुद्धा सापडलंय. त्यामुळे बैलगाडीचं खेळणं कुठं दिसून येतं तर ते आपल्याला हडप्पाला दिसून येतं. त्यानंतर कालीबंगन, काळ्या बांगड्या जिथं सापडल्या ते कालीबंगन असणारं ठिकाण, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं राजस्थानमध्ये असलेले हे कालीबंगन, सगळ्यात महत्वाचं नांगराने नांगरलेल्या शेताचा पुरावा जिथं आपल्याला दिसतो ते मात्र कालीबंगन आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे कालीबंगन नांगराने नांगरलेल्या शेताचा पुरावा आपल्याला तिथं दिसतो. आगीमुळे नष्ट झालेलं शहर हडप्पा काळातलं कुठलं आहे तर कोटदिजी नावाचं जे शहर आहे ते आगीमुळे नष्ट झाले, याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा. ढोलविराचं वैशिष्ट्य काय तर ढोलविरा नावाचं जे शहर आहे तर ते सगळ्यात महत्वाचं सिंचनाची साधनं जिथं आपल्याला दिसतात, लक्षात ठेवा. त्यामुळे सिंचनाची साधनं कालवे वगैरे जिथं दिसतात ते आपल्याला ढोलविरा हे ठिकाण दिसतं, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला हडप्पा संस्कृती आहे. हडप्पा कल्चरचा विस्तार 15 लाख चौरस किलोमीटर या क्षेत्रामध्ये झालेला दिसतो. जर हडप्पाच्या आपण डायरेक्शन बघितल्या त्याच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे. जर आपण डायरेक्शन बघितल्या तर भारताचा विचार केल्यानंतर उत्तर दिशेला आपल्याला सगळ्यात शेवटी मांडा नावाचं शहर लागतं, जे उत्तर डायरेक्शन कव्हर करतं, उत्तर दिशा कव्हर करतं. जर तुम्ही दक्षिणेला आले तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दायमाबाद नावाचं ठिकाण लागतं, जे हडप्पाची दक्षिण सीमा कव्हर करतं, लक्षात ठेवा. जर तुम्ही पश्चिमेकडे आले तर सुटकांजंदर नावाचं ठिकाण आज पाकिस्तानमध्ये आहे, जे हडप्पाचं पश्चिम सीमा कव्हर करतं. आणि जर हडप्पाची पूर्व सीमा बघितली तर युपीचा असणारा जो पश्चिम भाग आहे, या पश्चिम भागामध्ये असणारं ठिकाण आहे ज्या ठिकाणाचं नाव आहे आलमगीर, लक्षात ठेवा. तर हे आलमगीर तुम्हाला युपीची पश्चिम सीमा म्हणजे हडप्पा संस्कृतीची पूर्व सीमा कव्हर करताना दिसतं, लक्षात ठेवा. पण युपीच्या पश्चिम भागात आहे आलमगीर. म्हणजे अशा पद्धतीनं दिशा कोणत्या याच्यावर सुद्धा आयोगानं काय विचारलाय? प्रश्न विचारलाय. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, परीक्षेला इथं प्रश्न विचारतात. हडप्पा कल्चर करून जात असताना जे सुरुवातीला 5 मुद्दे सांगितले त्याला समोर ठेवून अभ्यास करायचा, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतात. आता लक्षात ठेवा, राज्यसेवा परीक्षा जवळ आल्या. 1-2 मिनिटं फक्त 1 मिनिट घेतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आल्या आहे. कमी काळामध्ये फक्त फास्ट रिव्हिजन करायचं आहे तर तुम्ही आपलं हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप डाउनलोड करा. तर हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप तुम्ही प्ले स्टोअरला तुम्हाला भेटेल. तर हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप तुम्ही डाउनलोड करा. त्या ऍपमध्ये तुम्हाला 2 बॅचेस दिसतील, ज्या बॅचेसची किंमत
वन डे बॅच आहे ती 249 ला आहे आणि राज्यसेवा 2013 ते 2023च्या प्रश्नपत्रिका विश्लेषणची बॅच फक्त 149 ला आहे. ह्या दोन बॅच मधून तुम्ही आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते पण आणि जे वाचलं नसेल ते पण असे बरेच मुद्दे जे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत किंवा परीक्षेसाठी ते संभाव्य आहेत लक्षात ठेवा, असे मुद्दे इथून कव्हर करण्याचा सगळा प्रयत्न केलाय. तर या दोन बॅचेस तुम्हाला आपल्या हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भेटतील आणि सोबत युट्यूब तर आपण घेणार आहेत लक्षात ठेवा. पण ह्या बॅच मधून मात्र तुम्हाला चांगली परीक्षेची तयारी होऊ शकते. 2013 ते 2023 प्रश्नपत्रिका विश्लेषण 15 प्रश्न 1 तासात विश्लेषण करून ती 149 ची बॅच आहे आणि दुसरं 249 ला वन डे रिव्हिजन बॅच आहे, ज्या बॅच मधून तुम्हाला प्राचीन, आधुनिक, महाराष्ट्र, समाज सुधारक, मध्ययुगीन हा सगळा भाग कव्हर केलाय. पण ते तुम्हाला हिस्ट्री बाय पवन सर या आपल्या ऍपवर ह्या सगळ्या बॅचेस भेटतील. तर हे तुम्ही ऍप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. वाटलंच तुम्हाला त्याची गरज तर तुम्ही एक परचेस पण करू शकता, त्या ऍपमध्ये सगळं दिलेलं आहे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, तर पुढचा क्वेश्चन जातो मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये, कारण मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधला हा क्वेश्चन आहे. तर तुर्काने चेहलगान ही संघटना त्या व्यक्तीने स्थापन केली. 1229 ला बगदादच्या खलिफाचा दूत भारतात आला, त्याने इल्तुमिशला दिल्लीचा सुलतान म्हणून मान्यता दिली लक्षात ठेवा. भारताच्या, आता खरं तर इथं हा शब्द नसायला पाहिजे, त्याने त्या व्यक्तीला असं असायला पाहिजे सुलतान म्हणून मान्यता दिली, कारण राईट उत्तर झालं, इथं टायपिंग मिस्टेक आहे. भारताच्या पश्चिमोत्तर भागावर मंगोल सरदार चंगेज खानाचं आक्रमण होतं, त्यापासून त्यानं भारताला वाचवलं. एकता व्यवस्था त्यानं राज्य व्यवस्थेसाठी चालू केली. तर खालील विधानं कुठल्या सुलतानाबद्दल आहेत? फक्त इथं हे इल्तुमिश शब्द आलाय, चुकून झाला तो टाईप, तर तिथं त्यानं त्याला मान्यता दिली असं असायला पाहिजे. हे वाक्य कोणाबद्दल आहेत? तर हे वाक्य निश्चितच तुम्हाला तर उत्तर कळाले, तर ते इल्तुमिश बद्दल आहेत. तर सगळ्यात महत्वाचं इल्तुमिश कोण होता? तर दिल्ली सुलतानशाही मधला शासक होता. दिल्ली सुलतानशाहीनं भारतावर 1206 ते 1526 या काळामध्ये राज्य केलं. ह्याच्यामध्ये राज्य करणारे जवळपास 5 घराणे होते. त्या घराण्यातलं पहिलं घराणं होतं कोणतं? गुलाम घराण्याचा संस्थापक होता कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबकाचा गुलाम होता ज्याचं नाव होतं इल्तुमिश. आणि इल्तुमिशनं 1236 पर्यंत राज्य केलं, 1210 पासून लक्षात ठेवा, कारण 1210 ला कुतुबुद्दीन ऐबकाचा काय झाला होता? घोड्यावरून पडून पोलो सारखा खेळ खेळताना, चौगान त्याला म्हणतात, तर त्या खेळ खेळताना त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर इल्तुमिश गादीवर आलेला. पण इल्तुमिश हा कुतुबुद्दीन ऐबकाचा गुलाम होता. एवढंच नाही, तो कुतुबुद्दीन ऐबकाचा जावाई सुद्धा होता आणि त्यानं पुढे राज्य केलं. राज्य करत असताना त्यानं ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणांमधली सगळ्यात महत्वाची त्यानं केलेली पहिली सुधारणा, त्यानं 40 तुर्कांचा एक गट तयार केला, त्याला 40 दल असं म्हणतात. त्या 40 तुर्कांचा गट तयार केला, त्याला 40 दल म्हणतात, किंवा त्याच संघटनेला तुर्क-ए-चेहलगान असंही म्हणतात, ज्यांचं वेगवेगळ्या महत्वाच्या खात्यावर किंवा जे डिपार्टमेंट होते तिथं ह्या व्यक्तीची त्यानं काय केली होती? नेमणूक केली होती लक्षात ठेवा. त्यामुळे 40 दलातल्या लोकांना, तुर्कांना त्यानं वेगवेगळ्या पदावर नेमलेलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय होतं? त्यानं टंका आणि जित्तल हे 2 नाणे सुद्धा तयार केले लक्षात ठेवा. जित्तल होतं तांब्याचं, टंका होतं चांदीचं. तर असे चांदीचे आणि तांब्याचे नाणे तयार करणारा कोण होता? तर हा होता इल्तुमिश. त्यानं त्याच्यावर टांगसाळीचं नाव कोरण्याची पद्धत सुद्धा काय केली? चालू केली. टंका हे 175 ग्रेन वजनाचं काय होतं? नाणं होतं लक्षात ठेवा. तर टंका नाणं त्यानं चालू केलं. त्यानंतर जित्तल तांब्याचं नाणं त्यानं चालू केलं. महसुलासाठी त्यानं विक्ता व्यवस्था आणली लक्षात ठेवा. या विक्ता व्यवस्थेवर त्यानं मुक्त नावाचा अधिकारी नेमला आणि ह्या मुक्त अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यानं सगळा शेतसारा काय केला? गोळा केला लक्षात ठेवा. असा व्यक्ती आपल्याला कोण सांगता येतो? इल्तुमिश. इल्तुमिश राज्य करत असताना त्यानं आपल्या मुलीला आपला वारस नेमलं, ती मुलगी रजिया. आणि रजियानं पुढे 4 वर्ष दिल्लीमध्ये राज्य केलं. पण रजिया ही सगळ्यात महत्वाची महिला यासाठी मानली जाते, दिल्लीच्या तख्तावर बसलेली ती पहिली महिला आहे लक्षात ठेवा. त्यामुळं राज्य करत असताना रजियाला त्यानं स्वतःच आपलं वारस म्हणून काय केलेलं? नेमलेलं. तर हा व्यक्ती आपल्याला इल्तुमिश दिसतो लक्षात ठेवा. त्यामुळे इल्तुमिश असा व्यक्ती आहे, त्याला बगदादच्या खलिफानं पहिल्यांदा सुलतान म्हणून मान्यता दिली होती लक्षात ठेवा. त्याचा वैधानिक दिल्लीचा सुलतान होणारा पहिला व्यक्ती कोण होता? तर वैधानिक दिल्लीचा सगळं पद धारण करणारा पहिला सुलतान कोण होता? तर तो होता इल्तुमिश.
कुतुबुद्दीन ऐबकानं दिल्ली सुलतानशाहीची राजधानी लाहोर बनवली होती, पण लाहोर वरून राजधानी दिल्लीला आणणारा व्यक्ती कोण होता? तर दिल्लीला राजधानी आणणारा व्यक्ती कोण होता? तर तो इल्तुमिश होता, लक्षात ठेवा. त्यामुळे इल्तुमिशनं ही राजधानी दिल्लीला आणलेली आपल्याला इथं दिसते, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने इल्तुमिश हा व्यक्ती महत्वाचा आहे. कुतुबुद्दीन ऐबक गुलाम घराण्याचा कोण होता? संस्थापक होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याला लाख बक्ष, लाखो रुपयांचा दान धर्म करणारा या पदवीनं सुद्धा त्याला ओळखलं जातं, लक्षात ठेवा. कुतुब मिनारचं बांधकाम त्यानं चालू केलेलं आपल्याला दिसतं आणि ह्याच कुतुब मिनारला त्यानं पहिला मजला फक्त बांधला होता, पण इल्तुमिशनं दुसरा, तिसरा, चौथा मजला कुतुब मिनारचा बांधून काय केलता? पूर्ण केलता, लक्षात ठेवा. अल्लाउद्दीन खिलजी असा व्यक्ती आहे ज्यानं स्वतःच्या दरबारामध्ये सगळ्यात जास्त सैन्य बाळगलं. 4,75,000 सैन्य स्वतःजवळ बाळगणारा अल्लाउद्दीन खिलजी होता. याच्याच बेसवर त्यानं पूर्ण भारतभर दिल्ली सुलतानशाहीची सत्ता, खिलजी घराण्याची सत्ता काय केली? स्थापन केली, लक्षात ठेवा. बलबन हा महत्वाचा आहे. बलबन हा इल्तुमिशचा गुलाम होता, ज्यानं पुढे बलबननं सुद्धा काम केलं. 1266 पासून 1287 पर्यंत राज्य करणारा बलबन आहे, ज्यानं तुर्क-ए-चेहलगान ही संघटना काय केली? बंद केली, लक्षात ठेवा. त्यामुळे तुर्क-ए-चेहलगान ही संघटना बंद करणारा कोण होता? तर तो बलबन होता. तर बलबनवर कधी प्रश्न आला तर तो महत्वाचा आहे. त्यानं बऱ्याचशा चांगल्या सुधारणा सुद्धा केल्या. रक्त आणि लोहाच्या नितेचा वापर करणारा पहिला सुलतान म्हणून आपण बलबनला ओळखतो, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं दिल्ली सुलतानशाही बद्दलचं ते वाक्य आहे. त्याने गुलामांची पद्धत बंद केली. गुलामांच्या खरेदी विक्रीच्या बंदीचा हुकूम काढला. त्यानं बहुपत्नीत्वाला विरोध केला. विधवा पुनर्विवाह करण्याची परवानगी त्यानं कायद्यानं दिली. इच्छा नसेल तर विधवेस सती जाण्याची सक्ती करू नये असं तो बोलला. मशीद, मंदिरं, चर्च बांधण्यावर कोणतंही बंधन राहणार नाही. दारू विकणे आणि तयार करणे विकणे याच्यावर त्यानं बंदी घातली. म्हणजे सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचा. आणि मग असा कुठला सम्राट होता तर त्या व्यक्तीबद्दल हे वाक्य लागू होतात. निश्चित खाली वाक्य पर्याय बघून आपल्याला उत्तर सापडतं. बाबर, जहांगीर, अकबर आणि औरंगजेब. औरंगजेब असण्याचं काही कारण नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे बाबर आणि जहांगीर यांच्याबद्दल पण हे मॅच होत नाहीत उदाहरणं. तर सगळ्यात महत्वाचं तो व्यक्ती अकबर आहे. अकबराबद्दल ही सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतात. ठीक आहे. त्यामुळं अकबर राज्य करत असताना तो उदारमतवादी होता, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यानं या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो. एवढंच नाही तर त्यानं दीन-ए-इलाही नावाचा स्वतःचा धर्म काढला, म्हणजे धर्म स्थापन केला. आणि या धर्माचं सगळ्याला पालन म्हणजे जर स्वीकारायचं असेल तर प्रत्येक व्यक्ती त्याचा स्वीकार करू शकतो असंही त्यानं सांगितलं. सर्व धर्मगुरूंना एकत्र बसण्यासाठी त्यानं इबादतखाना बांधला. सगळे लोक एकत्र येऊन धार्मिक धर्मगुरू आपापल्या धर्मातल्या तत्वाबद्दल तिथं चर्चा करू शकत होते. त्यानं आपल्या तिजोरीतला पैसा हज यात्रेला देऊ केला. असा पैसा देणारा यात्रेसाठी पहिला सुलतान कोण होता? तर अकबर होता, लक्षात ठेवा. त्यांना आपल्या दरबारामध्ये नवरत्नाचा दरबार त्याचा होता. वेगवेगळ्या लोकांना त्यांना आपल्या दरबारामध्ये सामावून घेतलं, वेगवेगळे पद दिले. तर अशा पद्धतीनं अकबर काम करायचं, लक्षात ठेवा. बाकी मग बाबर बद्दल वगैरे आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये त्यांच्यावर प्रश्न टाकू, ते घेऊ, लक्षात ठेवा. तर असा हा क्वेश्चन आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न आहेत ज्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला तिथला एरिया कव्हर झाला पाहिजे. तर असे क्वेश्चन घेतले जिथं आता 3-4च क्वेश्चन आहेत प्राचीन मध्ययुगीनवर. पुढच्या याच्यामध्ये थोडे जास्त क्वेश्चन घेऊन तो भाग कव्हर करायचा काय करू प्रयत्न करू. येणाऱ्या परीक्षेपर्यंत ही सिरीज आपली अशीच चालू राहील. तर या सिरीज भरपूर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, ज्याच्या माध्यमातून त्यांना सुद्धा रिव्हिजन करायला याचा काय होईल? फायदा होईल. धन्यवाद.